आपल्या घरी लग्न आहे, आपल्याला वहिवट करायला लागेल ना. आणि नाही लय तर मनापुरतं म्हणा किंवा काही करायला लागेल ना. मग आपल्या घरचं सगळं संपलं आता. आपल्या घरच्यासाठी करायला लागेल आणि लग्नासाठी करायला लागेल. तर मग कधी करता मग सांगा ना. शेवड्या गिवड्या सरल्या काय आपल्या घरच्या? आता मागच्या वर्षी तर 5 बायांनाच केल्या होत्या. तर म्हटलं होऊन जाते तिच्यातल्या शेवड्या कुरड्या. आता मिळून मिसळूनच तर केल्या होत्या. मग आता काय असं जरुरी होतं काय करावंच लागत होतं? सारं सरून गेलं काय? काय बाबा एवढाला खाताच खाता जरासं ठेवत नाही जपून घरात. हा आता करा नसतं लागलं. आता माया कोणतं होत नाही बाई यंदा पुरण तुला सांगतो. माझ्या टोबा एवढा दुखून राहिलाय. माझ्या कोण बसणं उठणं होऊनच नाही राहिलाय. त्याच्यापेक्षा आता पाय तू तुझा विचार काय करायचा आहे तर तुले. आई सगळं संपलं, शेवड्याही संपल्या. आणि काय म्हणते आता तुम्हीच तर सांगा. दुसरं काही नाश्त्याला करू देत नाही. शेवड्या कर म्हणता, पापडा कर म्हणता. मग हेच तर करतो मी शेवडा पापडा. तर म्हणून राहिली आता आपल्याला आता अजून करावंच लागेल ना. 12 महिने पूर्वालाही करायला लागते आणि यालाही करायला लागते लग्नासाठी मानाच्या. तर मग कसं करता आता सांग ना तुम्ही. नाही तर मग तुमचा विचार नसेल करायचा तर मग राहू द्या बा. मी काही अशी म्हणत नाही करायचं म्हणून. हो गड्या आता करा तर लागणच. कसं आहे आता आपल्याला 12 महिन्यासाठी लागतेच नाही काय. खायला तर लयच लागते आपल्याला. काय बाबा खाणंच खाणं. जरासे काय म्हणते तर हेच नाही आहे. हा हे बरं झालं का ते करून ठेवतो. नाही तर पोहे नाही ते किती लागलं असतं घरात नाही काय. बरं ठीक आहे पाहतो मी आता. मी काय म्हणतो 4-5 बाया जर सांगून दिल्या गावातल्या तर करून नाही लागन काय त्या. आई गावातल्या बाया सांगितल्या त्या तर फक्त मानापुरतच करू लागन. आपल्या खायसाठी करून देईन का आपल्या घरचं. आपल्याला तर लय लागते 10 किलो 15 किलो असं लागते ना आपल्याला. मग एवढं मोठं करून देईन का आपल्या गावातल्या बाया. आजकाल कोणत्या बाया करते. आणि आता वेळच कोणाला आहे आता सांगा बरं. आता पा शांता काकूच्या घरी लग्न आहे. शांता काकूच्या इथं तर अर्ध झालंही म्हणते. हा ते त्या दिवशी भेटला होता कधी तर सांगे म्हणे सगळंच झालं म्हणे माझ्या घरचं म्हणे. फक्त आता काय राहिलं म्हणे कोरड्या राहिल्या म्हणे बा. अशी म्हणे ते काकू. कोरड्या सरगुंडे हे सामान राहिलं म्हणे करायचं. ते आता करन म्हणे मी. तर मग सांगा बरं त्यानं तर केलंही म्हणते. अहो ते शांताबाईचं सोडून दे तू. तिच्या मागे कशा 10 जणी धावणारे आहे बाई. हा ते काय करते लाडी गोडी लावते याले त्याले आणि घेऊन जाते आपल्या घरी काम करायला बायले आणि खाऊ पिऊ घालते त्याले. आता माया कोण कधी लाडी गोडी लावणं होत नाही पुनम. सांग माया आहे खडतर काम. मग मी कोणाला बोलतो कोणी तर लोकांना कशी डसतो. हा मग लोक काही माझ्यासोबत गोड बोलत नाही. आणि माया कोण काही गोड बोलणं कोणाची चापलूशी काही होत नाही हो बाई. त्याच्यानं मग माझ्या घरी कोणी बाया यायला पाहत नाही. असं आहे आपलं काम. शांताबाईवानी जमते काय आपल्याला. जिथं गेली तिथं ही करते. हा लाडी गोडी लावते लोकांना. बरं ठीक आहे ना आई. ठीक आहे मग आता काय करता मग आता तुम्ही सांगा बा मला. तुम्ही सांगा तसं करतो. नाही तर मग माय कोण एकटीकून जेवढं होईल तेवढं करू शकतो. पण 5 बाया पाहिजे नाही आले म्हणून म्हणतो बा आता लागन तर करीच. नाही तर मशीनवर टाकून द्या मग शेवड्या. नाही मशीनवर थोडे पैसे जाते काय मशीनवर. हा काय किलो घेते ना काय किलो नाही. आणि रवाई आणा सप्ताही करा आणि त्याला काय म्हणते तर मशीनवर द्या. म्हणजे हे तर खूपच झालं बट. एवढे मोठे पैसे लावा. मी म्हणतो का ते 12 महिने पोहे नेन ते खाल्लं तर पैसा नाही जाते त्याच्यात. म्हणून मी घरच्या गव्हाच्या शेवड्या करून ठेवतो. 5 बाया बोलावतो. दरवर्षी मी करत असतो. तर आता पोट्टी तर कामाचीच नाही माझ्या घरची. हा आता आपण दोघी सासून करतो. पण आता मानाचं करायला 5 जणी पाहिजे. त्याच्यात म्हणजे आता यंदा बायकोन होऊन नाही राहिलं का. नाही तर आपण करून घेतलं असतं घरच्या घरी. मग आई मशीनवर टाकण्याशिवाय पर्याय नाही ना आपल्या जवळ आता. नाही तर मग राहू द्या करूच नका. आणि आता लग्नासाठी तर करायला लागन आपल्याला. मग कसं कराल. मग घरचे आपल्या पडली आहे सवय ते खायची. तर ठीक आहे म्हणतील मग. जर बाबांना मागितल्या मग शेवड्या आण तर काय देऊ मग त्याइले. त्या बाबा टाबाचा काही एवढा विचार करू नको. त्याचा विचार नाही करायला पुढे जास्त. त्याइले काय आहे जेवढं भेटलं तेवढं कमीच आहे. हा काही गंमतची आहे काय ते. इथं खाते ना गावते तिकडचं. पाय तुम्ही आता काय करायचं तर. मी काय म्हणतो मुन्नी मावशीला म्हटलं तर करू लागन काय ते. आई आता ते आपल्या घरून गेल्या तुम्ही त्याला हाकलून दिलं. भांडण नाही झालं त्याचं तुमचं. आता येईन काय पण ते आपल्या घरी करू लागाले. भांडण झालं तर काही मी केलं का तिच्यासोबत भांडण. हा स्वतःच तर तिनं भांडण केलं माझ्यासोबत. हा तेच काय म्हणते तो उपारी धंदे करून तेच माझ्यासोबत बोलन काय अजून. गेली तर मी काय करू. पाहतो ना आता त्या बाबालाच म्हणतो ना आता. तिला घेऊन या म्हणून करायसाठी कामापुरतं. हा कामापुरतं आणलं तर काय होते. काही नाही म्हणतोच मी त्याला लाडी गोडी लावून जराशी. बरं आहे ठीक आहे तुमचा विचार पहा तुम्ही काय करायचं आहे तर. आता तू सांग मला. आता दरवर्षी आपण वहिवट करतो ना. मग दरवर्षी मी करू लागतो. आता यंदा माझ्या पाय काम नाही करून आला म्हणून. नाही तर मीच तर 10 भारी आहे. हा मग आता तू एखाद्या वर्षी तुझ्या माईले बोलाव. एखादा काय म्हणते तर ते कोणाला बोला. तुलत बहिणी या त्या आहे ना लागून तेवढ्या. मग तू येते बापा येल पाळायला येते इथं. हा साजरं खाऊन पिऊन जातेत मग. आणि मग काय आताच नाही होत काय फक्त कामाच्या वेळेस. बोला तुझ्या माईला 8-15 दिवस राह म्हणा इथंच. तिथंच राहिलं काय इथंच राहिलं काय.
खायचं ती तर खाजो म्हणा. आपल्या घरी काही कमी आहे का खाय प्यायला? नाही आहे मी आईले वेळ नाही आहे आता, कारण का माझ्या आईचं सीझन चालू राहते आता गव्हा गिवाचं, तर ते सीझन मारल्याशिवाय कुठंच जात नाही. कारण आता कसं आहे, मग पैसा पाणी नाही पाहिजे काय खर्च पाण्याले. आता आपल्या घरी लग्न आहे तर ते तिले तर काही ना काही घ्या लागणच काही नाही. मग पैसे नाही लागन काय बापा? 12 महिने धावते तरी पैसाच नाही तुझ्या आईजवळ. हा काय करते एवढ्या पैशाचं? हा पाहिलं तर लागन तर फाटकच घर आहे, त्याला ना बांधत ना काही ना काही. आणि तरी काय म्हणते तर एवढं हे आहेच काय त्याचं? काय करणार आहे एवढा पैसा कुठे ठेवता म्हणा? हा आणि काय दिन असं माझ्या पोरीले काय खूप मोठं देणार आहे? 300-500 रुपये अईल तर माहिती आहे केवढा साजरा आनंद. लोक काही एवढा चांगला आणते काय? हा फालतूच काय म्हणते तर पैसे कमावते पैसे कमावते. जेवढे असले तेवढे कमी. सरकारचे पैसे येते तुझ्या माईले अन तेही पैसे, तरी पैसे नाही करते बापा. गेलं जरा 7-15 दिवस पोरीच्या घरी तर काय होते, करू लागा जरासा हातभार पोरीले. आई आता कसं आहे, नाही पुरत पैसा. कधी तब्येती आहे, काही आहे, बिमाऱ्या चालूच राहते माणसाच्या मागं. मग काय करून ते कोण आहे त्याच्या मागं? नाही आहे त्याला पोरग, नाही आहे काही दुसरं त्याच्या जवळ. मग म्हणून मग ते करतेत बिचारे, दोघे जण कमाई करते आणि थोडस जमा करून ठेवते पुंजी त्याच्या जवळ. पाहिजो आपल्या घरचं काही देत गीत नको जाजो, नाही तर मग बस उचलला का दिलं हे काम करजो नको, सांगून देतो मी तुला आता. आई काय आहे आपल्या घरी त्याला द्या जोगतं, आणि ते कायलेच नेईन आपल्या घरचं आतापर्यंत नेलं ते ना. आणि आताच घेऊन जाईन काय? नीन तर नीन काय, हे डोबरं नीन काय? हा दुसरं काही नीन, वावर नेऊ शकत नाही. हा एवढं मोठं गव्हाचे पोते हे ते नेऊ शकते काय माझी आई? काही नेऊ शकते काही ना काही. तशीच येते खाली हातनं तशीच जाते. माझ्यासाठी आणलं तर तेच काही घेऊन येते लागन तर तिकून पोरीला द्या लागते बा म्हणून. नाही तर ते तर काहीच नाही नेत नाही इथून, थांबतही नाही 2-4 दिवस. का नाही बा राही नाही तर खाऊ घालावं लागन तिले. राहतही नाही, रातभर राहिली मोठा मुश्किल न तर राहते चालली जाते. बापा मी काय तिला राहू नको म्हणतो त्या माईले? त्या माईलेच वज्जर कामं राहते तर बापा, जशी काही नोकरीवर आहे ती माई, ड्युटीवर जा लागते तिले. उठली का चालली करते. नाही भेटलं कोणी इले तर सुनीवरच इंटर झाडत राहते. बस कोणी ना कोणी पाहिजे, फक्त तिला बोलायले तोंड चालवायला काही ना काही पाहिजे. तरी म्हणते का मी सगळ्यात चांगली. बस लोक खराब, हे बाई एकटीच चांगले पुऱ्या गावभर. बापा झालाच नाही स्वयंपाक अजून? स्वयंपाक झाला असेल तर द्या वाढवून. जाऊ द्या म्हणजे मी काय बसलो राहू इथं घरात, कामधंदे नाही का माझ्या मागं कोणते? अहो मी काय म्हणतो रश्मीचे बाबा, आपल्याला आता वयवट चिवट करायला लागल ना, माना गिनाचं हे ते. आता तुम्हाला तर समजतेच काय करावं लागते काय नाही. अन मी काय म्हणतो किराणा आणायला लागल ना, किराणा नाही आणत काय घरी आता? किराणा तर आणच लागल. वैवटचं तुम्ही पहा, बाया काय करायचं आहे तर ठीक आहे, मी करू काय? मला करता येते, शेवड्या करता येते का, कुरड्या करता येते का, वड्या घालता येते? मला काय येऊन राहिलं त्याच्यातलं? ते तुम्ही करा. बाया काय करायचं आहे तो राहिला किराणा. किराण्याची लिस्ट करून ठेवજો, आज संध्याकाळी घेऊन येईन सकाळी किराणा पुराचा पुरा. फक्त चिठ्ठी पुरी कर जा, नाही तर मग हे राहिलं ते राहिलं, हे काय वस्तूला मी जाणार नाही. मग बाबा आज आणता काय संध्याकाळी? मग आज संध्याकाळी जर आणाल तर मग मी आता दुपारी करून ठेवतो लिस्ट. आई सांगते जसं तसं. चालते ना बेटा, आज दुपारी घेऊन ठेवलं चालते, संध्याकाळी घेऊन येईन. फक्त त्याच्यातला किराणा घरी नाही वापरायचा, तो लग्नासाठी राहू द्यायचा तसाच. काय तर माया सारा पोट्टीला खर्च लावून ठेवून दिला. आता लग्न आहे तर काय म्हणते खर्च किती लागून राहिला, एवढा पैसा चालला बाबा. माया तर जीव धक करते एवढा पैसा गेला म्हणजे. बाबा लग्न म्हटलं म्हणजे खर्च लागणार नाही काय? हा पोरीला आता स्वतः करायला लावता काही लग्न? पोराला तर म्हटलंच तसं तू स्वतःच कर म्हणून. त्यानं सगळाच खर्च त्याचा स्वतःच केला. हा स्वतःच कमावला आणि स्वतःच खर्च केला, स्वतःच लग्न करून घेतलं. फक्त तुम्ही काय पोरगी पाहिली आणि राहिलं आता पोरीचं. पोरगी कुठून करून एवढा मोठा खर्च? आता सुनीसमोर काढायची काही गरज आहे का ही गोष्ट? हा त्यांना केलं यानं केलं तर काय झालं? करतच असते आजकाल पोरं, स्वतःच करून राहिले सगळं. काय पुन्हा बरं झालं गेली, मला बोलायचंच होतं याच्यासोबत काही ना काही. अहो रश्मीचे बाबा जराशी मुन्नीच्या घरी जा बरं तुम्ही. मुन्नीच्या घरी कायला जाऊ मी? कायला पाठवत आता मला तिच्या घरी अजून भांडण करायला? हा कोण आता शांत आहे तर बरं दिसून राहिलं का तुले? अजून चालू करतो म्हणतं काय? मला पाठवशील आणि मग तसं बोलशील घरी आणून, अजून भांडण करशील, तिच्याही सोबत भांडशील. अहो नाही ना हो, भांडासाठी थोडी काही. आता पा मला कोणी काम आहे तिच्यासोबत. मी कालच गेलो होतो. काल गेलो तर ते किराणा आणायला चालली होती थैला घेऊन. तर म्या म्हटलं मुन्नी कुठं चालली? तर म्हणे बापू म्हणे किराणा आणायला जातो म्हणे. म्या म्हटलं जरासं मला सांगितलंही नाही म्हटलं. तर ते म्हणे नाही मग काम मी करतो म्हणे, तुम्ही जा म्हणे तुमच्या कामी. म्या म्हटलं नाही चांगलं दिसते काय? तू सांग का बरं दिसत होतं काय ते? तर ती एकटी दुकटी एवढा दूर जात होती सामान सुमान आणाले. उष्णीच काही झालं तर कोणाला बोलवलं लोक? जवळ होता म्हणून एवढा मोठा गावात, तरी म्हणून बिचारले वाचवू नाही शकला. तिच्यासोबत गलत होऊ दिलं म्हणून नाही काय सांग बरं. म्हणून मग थैला घेतला तिच्याजवळचा आणि पैसे घेतले आणि गेलो. तर किराणा आणला आणि आणून दिला बाबा तिले. तेव्हा शांताबाई तिच्या घरीच होती. मग किराणा आणून दिला तर बाया सांगितलं वाटते शांताबाईनं झाडं नेण्यासाठी. चांगलं झालं आणून दिला तर काय झालं, आणून द्यास लागते. आता शेवटी होय ती आपलीच परकी वे काय कोणी. पण माझं म्हणणं कसं आहे, तर तिला कधी याच्यासाठी म्हणा तुम्ही तिच्या घरी जाऊन
म्हणा मुन्नी आता पोरीचं लग्न आहे म्हणा, आता आपली पोरगी काय आणि तिची पोरगी काय वाटल्या गेली काय? तर आणि तिनंच वागवलं नाही काय, तर तिला जास्त ओढ आहे जरा रश्मीची. रश्मीला तिची ओढ आहे माझ्यापेक्षा जास्त. तर म्हणून म्हणतो मी त्या तिला म्हणा तुम्ही का मुन्नी तू कोणी वैवट करायला घरी ये. एक तर इथंच राही ना, इथं राह, नाही तर मग तिथून येत जाय बा रोज. पण जरा अशी करू लाग पूनमले. आता माझ्याकडून कधी होऊन नाही राहिलं, म्हणल्या टोंगा दुखून राहिला, चालायला बिलकुल घेऊन जाते, अशी लचक भरते त्याच्यात. म्हणून म्हणतो का ते राहिली हातास राह तर कशी करते तशी ते तरतरी आहे करायला, बात करते सगळं. म्हणजे बा तिला किराणा आणून दिला, तुला काही असर नाही झाला त्या गोष्टीचा आहे ना? चालते मग तुले. चालते हो चालते. आता किराणा मिराणा आणून द्याच लागते. आणि तुम्ही काय परके होई काय? हा आता पहिले तिनं नाही काय आपल्यासाठी एवढं केलं, तर म्हणून राहिले मी. आता काही काम पडलं बा, आता आपण आपल्या माणसालाच म्हणतो नाही काय. तू सांग, माझ्या म्हणण्यावर येईन काय ते घरी? मला तिला म्हटलं नाही काय जाऊ नको म्हणून, त्या दिवशी थांबली काय ते? मग ती इथं थांबली नाही तेव्हा, आता येईन काय ते माझ्या बोलण्यावर? माझ्या बोलण्यावर काही ती येत नाही आणि मी काही तिला म्हणत नाही. राहिलं तिचं काम करायचं, काम तर मी करन. तू बोल नको बोलू, काही मन मला शिवाय दे, पण मी तिचं काम तर करनच. हे मी तुला आताही सांगतो, मगही सांगन. पण मी तिच्या घरी जाऊन तिला हे म्हणत नाही का माझ्या घरी ये आणि हे काम करू लागतात, हे काम करू लाग. जायचं आहे तू जाय, तुम्ही दोघी बहिणी होय, एकीमेकीसोबत बोललेही भांडलेही तरी तुम्हाला असर होणार नाही त्या गोष्टीचा. शेवटी बहिणी होई तुम्ही. तू जाय तिच्यासोबत बोल. ती एवढ्या बाहेर थोडी आहे की तुला हाकलून देईन का बोला आणि शिव्या देईन, अशी काहीच नाही करत ती. अहो पण मला चांगलं वाटतं का तिच्या इथं झाले. आता मी बोलली आहे तिला एकटं, कसं वाटल? मग काय म्हणून ते काय विचार करून माझ्या बाऱ्यात का काय म्हणून गंगाबाई एवढं बोलून घेतलं म्हणून मला, आणि आता आली म्हणून माझ्या घरी काम पडलं म्हणून, असं नाही काय? काहीच होत नाही, काहीच होत नाही. मी म्हणतो आपली बहीण होईल, आपल्या बहिणीसमोर आपल्याला चुकाले, दोन शब्द बोलाले, कोणतं भार म्हणते होऊन राहिलं सांग? दुसऱ्या समोर आपण रुकतोच का नाही, भांडण करतो मग बोलायला जातो. त्याच्यापेक्षा आपल्या बहिणीसोबत बोललं तर काही फरक पडते काय? दुसऱ्या बाईला मनाची आवश्यकता नाही पडत, आणि 2-3 बाया अजून बोलवून घेजो. ठीक आहे मग जाऊन पाहतो कडे काय म्हणते, तर काय म्हणते काय नाही बोलते मला का काय, तर जाऊन घेऊन पाहा लागेलच मग मला. आता तसंही मला आता लग्नासाठी तर काम आहेच. चाललीच आहे, ठीक आहे मग जातो मी आता. भाजी म्हणतो भाकरतो, येतो मग आता दुपारी येईन डायरेक्ट. आता जाय तू तिच्या घरी, जातो का काय करतो तो? हा जातो. कशी जाऊ गड्या मी तिच्या घरी? मया म्हणतो मलाच खाऊन राहिला. आता असं करू काय, जाऊ काय शांताबाईच्या घरी? शांताबाईला म्हणू काय तिला मन म्हणून? शांताबाईला घेऊनच जातो नाही तिच्या घरी. बापा कुठं चालली व गंगाबाई? घरीच आहे वाटते. नाही आम्ही तर कामाला चाललो बापा, तू नाही येऊन राहिली. तुम्ही कोणाच्या इकडे चालल्या कामाले? आता एवढ्या याच्यात कायले चालल्या? बाहेर गावी चालल्या काय? नाही व बाहेर गावी कायले चाललो, गावातच आपलं जवळपास शांताबाईच्या वावरात. तुला माहित आहे आता जवळच वावर आहे शांताबाईचं, काही दूर आहे काय? बगीचा आहे का नाही तिचा? तर ते बुडं होते बाई निंदाचे, तर त्याच्यासाठी चाललो आम्ही 5-5, 6-6 जणी चाललो आहे. तुझी बहीण आहे तर होती बापा मुन्नी, ते होती परमिला, निर्मला, तिची पोरगी, मी, एवढ्या जणी होतो आम्ही. गेलो आणि आलो बापा 12 वाजेपर्यंत येऊन गेलो. 6 वाजतापासून 6 ते 12 आलो लवकर जाऊन. असं मुन्नी होती काय हो? ते कायले चालली आता कामाले एवढ्या उन्हात आणाची? घरी नाही राव काय? तिनं तब्येत नाही खराब होऊन जाईन काय तिची? तिला समजत नाही काय मी बिचारे? मला काय नाव हलकं करते काय ते इथं गावात येऊन? तिला समजत नाही काय म्हणून गावातले लोक काय ना म्हणून गंगाबाईची बहीण कामाला जाते म्हणून नाही का हो? पण तिला बिचारी समजतच नाही काही. आता कसं आहे बाई, एकटीच बाई आहे ते, तिच्या मागं काही माणूस आहे का काय आहे? मन पैसा नाही लागला काय व खा प्यायले? पैसा लागला, सारं लागलं. काल तर म्हणते तुझ्या बुवानं तर किराणा आणून दिला म्हणते तिले, चांगला मोठा जात झोरा भरून. खात राय बा महिनाक बऱ्यासाठी म्हणून भल्ला आणून दिलं म्हणते बापा. काजू बदाम हे ते लय आणून दिलं म्हणते. काय झालं आणून दिलं? तर मला माहित आहे आणून दिलं म्हणून. ते चालली होती म्हणते बाजारात, तर मग यायला दिसली जाताना दिसली तर तिनंच पैसे दिले, तिनं सामान सांगितलं आणून दिलं. आणून तर कोणाला देते हो? द्या नाही लागत काय? तुला माहित आहे काय रस्त्याला भेटली नाही आणि ते घरून नेलं म्हटलं त्या नवऱ्यानं झोरा. घरून नेला झोरा आणि पैसे नेले तिच्या जवळून नेले, फक्त लोकांच्या समोर दाखवाले. त्या नवऱ्याचेच पैसे होय सारे. मग तुला काय माहित आहे? तू राही अशी साधी सुधी. जाऊ दे बाई, माझ्या खानानीच होते, माझी बहीणच आहे शेवटी. खाल्लं तर काय झालं, जाऊ दे काही एवढा लोड नाही घेत मी. मला तिच्याच घरी जायचं आहे, तिच्या इथं काम आहे मला जरासं. असं तिच्याच घरी जायचं आहे काय? अन काय म्हणते, झाली काय तुमची मैत्री? झाली वाटतं बहिणीची नाही? असं आहे बाई, बहिणी कधी येऊ शकते काय? परकाच माणूस अलग पडते आमच्यासारखा. हो ना, पहिले लागन तर मार गोष्टी केल्या, आता लागन तर एकच झाल्या, एकाच्या एक आहे का नाही? बापा मीटिंग इथं भरली काय वा आज? कुठं चालल्या आज? कोणाच्या इकडे आहे हो का सांग ना मला, मी येतो ना. दाईची काकू मीटिंग कायले भरली? आम्ही असंच भेटलो आता तर बोलून राहिलो बा. अन काय म्हणते तुम्ही कुठं चालल्या? आम्ही तर आता 2-3 दिवस झाले शांताबाईच्या इकडे आहे कडे आमची पात. पहिले कोण नाही आला तुम्ही? तुम्हाला कामाचं हो का पाहिजे होता तो? बापा काऊन मी काय गावाच्या बाहेर राहतो? तुम्ही मला जराशा घरापर्यंत येऊन सांगूही नाही शकत काय?
का काकू हो काय व इथं जा लागते का तिथं जा लागते असं सांगता मला जराशा. हे कुठं गेली ती गंगी गंगी येऊन राहिली काय झाडा निंदाले. हा व गंगे. नाही व काकू झाडं कायले निंदाले चालली मी आपली हिच्या मुन्नीच्या घरी चालली माझ्या बहिणीच्या घरी. तिच्यासोबत काम आहे जरासं तर तिथं चालली. माय गंगा भांडसू गिंडसू नको तिच्यासोबत. एकटी पडली आहे बिचारी. एक तर तिचा आता नवरा गेला आणि तू सांगते पहिले दुखी सुखी जीवन आहे तिचं आणि त्याच्यात तिच्यासोबत तू भांडतं तर तिच्या जीवाला किती दुःख होत असन व. हा का पाय बा आपल्याला कोणीच नाही सहारा. भांडत नको जाऊ तिच्यासोबत. मोठी साजरी आहे ती. हा शब्द बोलत नाही बिचारी. येते एखाद्या वेळेस आली काही सामाना सुमानाले तर बसते येऊन. अन काल हे आला होता गंगाराम सामानासाठी माझ्या दुकानातूनच सामान नेलं त्यानं. तेल साखर मीठ हे ते असं नेलं बाई. 700-800 रुपयाचं सामान नेलं त्यानं. जास्त नाही नेलं. आणि काजू बदाम विदाम हे नाही नेलं काय. नाही व काजू बदाम काही नेलं. 700-800 रुपयाचं हेच नेलं घरातलं. चून गिन हे ते खाले. म्या म्हटलं कोण रे म्हटलं हे नेऊन राहिला तर माया नेऊ म्हणे काकू माझ्या साईच्या घरचं म्हणे. ते चालली होती म्हणे दुकानात तर म्या म्हटलं म्हणे चांगलं वाटते काय म्हणे आपल्याला. हा आपण आहे ना सध्या. नसलो तर गोष्ट अलग आहे. तर तिला म्हटलं म्हणे का दे बा आणून देतो. तर मग ते त्यानं तेवढं सामान तिचं नेऊन दिलं. असं झालं बाई. बरं काकू ठीक आहे मी जातो आता तिच्या घरी. मला कोणी काम आहे तिच्यासोबत जायचं. हो जाय मुन्नी मुन्नी व हाय काय घरात. हे आता गड्या गंगाबाईचा आवाज होय. हे कशी काय आली बापा माझ्या घरी. मला असं वाटते काल बापून किराणा आणून दिला म्हणून भांडाले तर नसं आली. नाहक बोलावलं बापा बापूच्या हाताला किराणा. कायच करावं आता काय म्हणू मी तिले. ये ना गंगाबाई अंदर ये ना. बापा आरामही करून राहिली काय व. तू तर कामाला गेलती म्हणते ना आता. हो आराम म्हणजे आता पाय कामाला गेली 12 वाजता आली बा. आंघोळ केली जराशी एक भाकर होती रात्रीची ते खाऊन घेतली. आता म्हटलं चल आता उन्हीचा टाइम आहे तर जराशी झोपून राहतो आराम करतो म्हटलं. आता काय करू मग. आता काम नाही धंदा नाही मग करावं तर काय करा. त्याजवळ पैसे नाही आहे काय. कायले जातं कामाले लोकांच्या इकडे. काय म्हणून लोक गावातले म्हणून गंगाची बहीण होय म्हणून आणि पाय ना म्हणून कामाला जाते म्हणून बिचारी. एवढी खराब कंडिशन आहे म्हणून तिची. गंगा तर घरी राहते म्हणून सगळं बरोबर आहे म्हणून तिच्या घरी. असं नाही म्हणून काय गावातले लोक. अहो गंगाबाई पैसे गिसे आहे माझ्याजवळ पण तू सांग मला घरी गमते काय व. हा तुला तर माहित आहे मला रिकामं गमत नाही. मग गमत नाही तर मी करू काय घरी. हा एकट्या माणसाचं काम तरी काय राहते. हा 2 भांडे घासतो 2 भाकरी टाकतो त्याच 2 टाइम खातो आणि जरासा फळा लावतो घराले. दुसरं काय करू सांग आता तूच. मग गमते काय मला काही गमत नाही म्हणून मग मी आपली जातो. कशाही आपलं जाव म्हटलं तेवढंच आपलं पैसे येते 4 बाईसोबत बोलणंही होते. पैशापेक्षा जास्त कसं आहे मला आता सोबतीची गरज आहे म्हणून मग मी कोणाही सोबत बोलतो जातो आपली घरी इथं वावरात. तू कशी काय आली बाबा माझ्या घरी. काल बापून मला सामान आणून दिलं बा. मी आता सांगतो. मी चालली होती बापू मला रस्त्यात भेटले. मला म्हणे कुठं चालली म्हणे मुन्नी. मी म्हटलं बापू किराणा आणतो म्हटलं जरासं सरला म्हटलं. तेल गिल सरलं म्हटलं घरचं तर दे म्हणे आणून देतो. मी म्हटलं नाही बापा नका आणू म्हटलं. तर नाही दे म्हणे. मग दिलं बापून आणून मला साखर तेल बेसन गिसन हे ते आणून दिलं बा. त्याच्यासाठी आली का तू म्हणाले. माझी काही गलती नाही बा त्याच्यात. नाही हो ते म्हणाले नाही आली मी. हे तर मला माहित झालं पहिले. ते बापून मला सांगूनच दिलं ते. आणि रंजू तर भल्ली सांगून राहिली होती मला बडून चढून. काजू आणला बदाम आणला भाऊजीने आणून दिलं असं तसं सांगून राहिली होती. मग आली ना तिकडून कौसाबुडीच्या इथून आणलं म्हणते सामान. तर ते सांगे नाही म्हणे तेल साखर बेसन हे नेलं म्हणे तिनं घरातलं. तर नेलं म्हणे बाई 700-800 रुपयाचं सामान. गंगाराम आलता म्हणे अशी म्हणे. हो तेवढंच आणलं. माझ्याजवळ पैसे होते पण बापू म्हणे मी देतो म्हणे. मी म्हटलं नाही बापू तुमचे पैसे नका देऊ. आता कितीक दिवस देतील ते मला सांग. आहे ना माझ्याजवळ नसतं तर मग घ्यायला लागले असते पण हाय तर काही त्याच्या जवळचे घेऊ म्हटलं. घ्या म्हटलं बापा तुम्ही माझ्याजवळचे पैसे घ्या म्हटलं आणि जा म्हटलं. जातोच म्हणतात म्हणून मग बापूनच आणून दिलं मला सामान. आता मुन्नी मी मोठी बहीणच आहे ना तुझी. हा आता बोलली तर बोलली. एवढा राग मानता काय कोणाही गोष्टीचा. आता धरूनच ठेवशील काय ते गोष्ट जिंदगीभर. हा सोडून दे आता. चालूच राहत असते बहिणीत वाद विवाद येते बोलणं चालणं. मग ते पकडून ठेवा लागते काय. तू लहान आहे ना. लहान माणसाला थोडंसं समजून घ्या लागते. मोठी आहे बा बोलली तर बोलली. एवढ्याही मी करा लागत असते. गंगाबाई आता त्या मला बोलायचं सोड. त्या मला 2 झापडा मारूनही दिला ना तरी चाललं असतं. हा पण त्या मायावर कलंक लावला. हा म्हणून म्हणतो मी. म्हणून त्यासोबत बोलली नाही इकडे येऊन गेली. माझं म्हणणं काय आहे तुम्हाला बोलणं. चुकत असन काही तर चुकत असन तर बोल. मला मार लागन तर तुझा अधिकार आहे तो. पण मला असं नको बोलू तू. ते भाऊजी माझ्या वडिलासारखे आहे. हा आताचीच बोलतो का मी त्याच्यासोबत आणि तू मला अशी म्हणतो म्हणून मला हे आलं बेकार वाटलं मला. मग मी येऊन गेली बाई. तर मी तर आता हे घर विकायचं सोचून राहिली गंगाबाई. हे घर एकटाक करतो म्हटलं आणि दुसऱ्या गावात चालली जातो राहिले. इथं नाही राहत आता. नाही हो असा पागलपणा करू नको. आता कुठं जाऊ नको इथंच राह. चल आपल्या घरी. हे काय आहे इथं राहत जाय तुला वाटलं तेव्हा पण आपल्या घरी चल. हे आता लग्न आहे रश्मीचं. हा तुझ्याशिवाय पार पडणार आहे का ते लग्न.
तुलाच करायला लागते ते लग्न तिचं, ध्यानात ठेव तू. अन आपल्याला मानाचं करायला लागते ना वैवट गिवटचं, तर चालत नाही की करायसाठी. आता चालत काऊन नाही बाई, तू मला बोलावशील तर येतोच मी, बोलावलंच नाही तर कशी येऊ, बिना मानाने येऊ काय? मला मानगीन लागत नाही म्हणा, पण आता मला हाकलल्यानंतर कशी येऊ मी घरात सांग. त्यामुळे बोलावलं नाही तरी येतो मी, येतो करू लागतो सगळंच करतो. पण तू सांग मला आता, आता त्या जर समजून घे मला असं हाकलून दिलं बोलली, मग मी कशी येऊ बाई त्या घरी? हा, म्हणून नाही आली मी, नाही तर मी तर कधीच आली असती. येतो मी, असं काही नाही येत नाही म्हणून, असं समजू नको तू. काहून पहिले येऊ तुला सगळं करून देव, आणि आताच नाही करणार काय? सगळंच करतो, कधी या लागते सांग. लागा ना आता उद्यापासून. माझ्याकडे बिचार ह्या पायच मोठा दुखून राहिला टोंगा, काय करू आता, दवाखान्यात जा लागून म्हटलं. तर म्हटलं चला आता पहिले मुन्नीला सांगून देतो अशीची गोष्ट आहे बा म्हणून, पुन्हा म्हणतो दोघी जणी करून घ्या, आणि अजून दोघी तिघी बाया पाहू, म्हणजे 5 जणी होऊन जाते आपल्या. मानाचे होऊन जाते आणि घरचे वैवट होऊन जाते आपल्या, नाही काय? एका एकाच बाईला करायला लावायचं, बाकी तुम्ही दोघी जणी काही त्यासाठी करून घे त्याच्यातलं, तुलाही लागते आणि आमच्यासाठी करून घे, झालं, दोघी जणी करून घ्या तुम्ही. तसा मी हातभार करू लागन म्हणा, कारण का गडी मायकून पायान नाही होईल, हातानं तर होते ना. बसल्या बसल्या काय काय करायचं आहे तर करून देत जाईन मी, पण उभ्या उभ्या नाही होत मायकून, मला पाय दुखते माय. ठीक आहे ना गंगाबाई, करू गिरू लागन म्हणा मी, असं काही नाही, करू लागतो ना, काऊन नाही करू लागत. आता काही राहिला काय बाबा, राग गे काय अजून मनात, काढून टाक असन तर. आता पाय मी मोठी असून त्या घरापर्यंत बोलायला आली, नाही तर मग म्हणशील का पाय गंगाबाई अशी आहे तशी आहे, काही म्हणू नको मला आता. नाही म्हणत मी, काय म्हणतो मी, राग ठेवतच नाही पहिली गोष्ट मनात, पण ते आता एवढं बोलल्यानंतर तुला तर माहित आहे मला असं काहीच काही बोललं तर मग नाही आवडत मला, नाही तर तसं तर मला काही लोडच नाही कोणा गोष्टीचा. बरं ठीक आहे मग, चल मग मी जाऊ काय आता? काय बा तुझा विचार, जाता का बसता तर? आता माझ्या घरी काही आहे तर नाही, आता 2च भाकरी गेल्या होत्या मी, त्यातली शिडी होती तर आता खाल्ली एक, नाही तुला म्हटलं असतं गंगाबाई जेवून जाई म्हणून, नाही तर टाकून देतो गरम गरम, बस ना, बस मस्त टमाट्याची चटणी केली आहे ते आहे, आणि भाकर करून देतो एक मस्त गरम, बस आणि खाऊन घे. नाही हो, जातो ना आता, ते पनीरची भाजी केली आहे ना पूनमनं, मग हे टमाट्याची चटणी गिटणी मी खातच नाही बाई, मला काही आवडत नाही. मला आता कसं आहे, आता पहिल्याच्या गेला राज आपण काही खाऊन घेऊ, आता काही खाऊ काही, सगळं बरोबर असल्यावर सांग बाई. हा गंगाबाई, ते तर आवडवर राहते हो, मला तर किती चांगलं असलं तर मला चून झालं, टमाट्याची चटणी झालं, अशाच भाज्या आवडते. आता आवडवर राहते, तुझी आवड वेगळी, माझी आवड वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी राहते ना, असं राहते ते. कर मग आराम, जातो मी घरी आता. हो ठीक आहे. एवढ्या प्रेमळ बोलण्यात माझ्या बहिणीचं घमंडच झडकते, पण हा मी नाही खात असं, मी नाही खात तसं, घमंडीपणाच दाखवते. काय बहिणीचं काय माहित, आता तर ठीक आहे चालती आहे म्हणून आता सुनागिना वरवर करते, आणि नाही होईनीच्या कोण त्या दिवशी काय करून काय माहित बाबा, ये कसं होईनीचं तर मला तर काही समजत नाही. हिच्या आहे ना तर काय माहित त्या भाऊजीचे वाके होईन, तर पोरगं भाऊजी गिवजीचे वाके होऊ देत नाही, पण हिचं तर काही खरं नाही माझ्या बहिणीचं. इथून आता वरतून वरतून म्हणून राहिली ते मला काम पडलं ना, काम निघालं का तू कोण मी कोण असं काम आहे तिचं आता, पण जाऊ दे, गरज आहे ना, आली ना आपल्यापर्यंत आपण करून द्या, त्याच्यानंतर लागन तर लुडबुड करा बहिणी तिच्या घरात, आपण आपलं काम करा आपल्या घरी येऊन जा. तिच्या घरी कोण जात बसते बापा, राहिले जाण बोलणे आहे का तिचे, तिचं काय आहे सापासारखं स्वभाव आहे तिचा, आत्ताच काय म्हणते तर सारखी होते ना, आत्ताच उलटी होते आपल्यावरच पलटी मारते. शांताबाईला सांगून द्या लागन मग उद्या येत नाही म्हणून मी, कारण हे बिजो बाजो हे ते सगळंच करायला लागेल मला हिच्या घरी जाऊन. नाही गेली तिकूनही मला जुलूमच आहे, गेली तिकून तर आहेच आहे, पण नाही गेली तिकूनही जुलूमच आहे. हो मायाच आहे सारा, आता बोलायला लावते मला हे माझी बहीणच, पण आता काय करू, बाकीच्या याच्या तोंडाकडे पाहा लागते मला. आता पोट्टीचं लग्न नसतं तर मी गेली नसती, पण लग्नाचं होय म्हणूनच चालली. चाल जातो आता शांताबाईच्या घरी जातो, आता कायचा आराम होते मग, तिला सांगून देतो मी येत नाही म्हणून. बापा एवढ्या सगळ्या जणी कुठे चालल्या व शांताबाई तुम्ही, आज काय बाजार गिजार आहे का? नाही व बाजार नाही आहे, ते पलीकडल्या गावात एक बाई होती, म्हणजे बुढी झाली होती आता ती, आता तिले काय म्हणते बापा तिची मयत झाली म्हणते, तर जातो म्हटलं आता 2-4 जणी जात लागते बाई, आता ओळखी पाडकीची होती कनी ते, ये आपल्या वावरा गिवरात कामाले, तर म्हटलं चल जातो. तर मग आता हे गंगाई भेटली मला येता येता, तिले म्हटलं चालशील तर ते रंजू हे कौसा बुड्डीची सोबतीनच होते, चला म्हटलं चाललं जाऊ लेकाले, येऊ घंटाभरात जाऊ. पण तू कुठं चालली हो एवढ्या उन्हीत आणि कुठं भटकून राहिली तू, घरी जाणं आराम करणं. शांताबाई तुमच्याच घरी येऊन राहिली होती मी, आता मी तुम्हाला सांगत होती, आता मी म्हटलं उद्या काही येत नाही म्हटलं कामाले, म्हणजे उद्याच नाही 2-3 दिवस, जेवढे दिवस पात्र राहीन का नाही तेवढे दिवस आता काही येत नाही म्हटलं मी, मला काम आहे जरा असं वैवट गिवट करतो म्हटलं. सांग हो बाई, आता 4-5 जणी बरोबर झाल्या, आता चाट मारतं काय तू, आता कोणती बाई पाहू मी अजून त्या जागेवर, हा अशा नका करत जाऊ, एका दिवसाचं काम राहून जाते ना, आता 3 दिवसाची तर पाठ आहे, 3 दिवसात पुरं सपाच होऊन जाते ते, मग करून घ्यायचं लागन तर. नाही हो मग वारा धुवून नाही ते सुटते ना बिचारे, अकजी नाही का आता, मग त्याच्यापेक्षा त्याच्या पहिले करून घ्यायला लागते मला. मी येतो ना शांती, मी येतो ना,
आता नाही तरी धंदा पाणी राहत नाही, मग तिकडे दुपारी उघडता येते मला दुकान. पण एका पारखून येऊन जातो कामाले मी, कसं आहे माय रोजून जाते. मी आताच तर म्हटलं इले रंजुले, म्हटलं मला नाही, म्हटलं मला नाही धरली म्हटलं तुम्ही, तर मी येऊन जातो. आता ते येत नाही म्हणते तर ठीक आहे काकू, मग तुम्ही या. आता हे येत नाही म्हणते तर मग तुम्ही या, होऊन जाते माझ्या बाया बरोबर झाल्या तर मला काय आहे, कोणत्याही बैले मला नेणंच आहे. शांताबाई वाईट नका वाटून घे जा बा तुम्ही, मला आता अर्जंट काम आहे म्हणून. आता आज आली पाथीवर, उद्या नाही आली असती काय, 2-4 दिवस आलीच असती मी, पण आता काम आहे ना म्हणून नाही येऊन राहिली. समजून घे जा बा मला जरासं. राहू दे शांताबाई, नाही येत म्हणते ते माझ्या घरी वहिवट करायला लागते आता लग्न गिग्नाचं, म्हणून ते तिकडे जायसाठी होय. ठीक आहे ना, तर राहू दे नको येऊ. मग मी अशी नाही म्हणत बापा जबरदस्ती येस म्हणून, प्रत्येकाचं आपलं मन असते, आपल्या काही धरल्या बांधल्या आहे का बाई बाया, पण सांगून राहिली मी. बरं ठीक आहे मग जाय मग आता घरी, आम्ही जातो आता इकडे पलीकडल्या गावात. हा शांताबाई ठीक आहे. तुमची दोघी बहिणीची कधी सुना झाली हो बाबा? झालं तर चांगलंच झालं म्हणा, पण काही झाली म्हणतो. होते शांताबाई, चालूच द्या लागते, बहिणी हो शेवटी, भांडत राहा लागते पण खंडत नाही राहा लागत नाही का, होतच राहत असते बहिणी भाऊ, हे चालूच राहते आपले. हो चांगली गोष्ट आहे बाई, सुला केली तर अशा राहत जा दोघी मिळून मिसळून. कसंही तुम्हाला काय म्हणते तर एकीमेकीचा आधार आहे एकीमेकीले, आम्हाला तरी कोणी नाही माय, आम्ही एकटं पडतो, सगळेले घेऊन चाला लागते. पण आता तुम्ही दोघी बहिणी आहे ना एका गावात, हा असं केल्यानं जमते काय, राहत जा मग चांगले. आता चाल मग जाऊ, आता येऊन जाऊ बाई लवकर जाऊन. हा चाल शांताबाई. पहा बा मग बहीण भाऊ असं आहे, झाली शेवटी दोघी बहिणीत चुला नाही काय. असं असते बहीण भावाचे भांडणं जास्त दिवस टिकत नसते आणि टिकूही द्याव नाही. बहीण भाऊ होय, एका मायचे लेकर होय, आपण कायले आपण भांडणं तंटे करत बसाव नाही काय, नाते कायले तोडत बसाव थोड्याशासाठी. हा असं आहे, रक्ताचे नाते आहे ना शेवटी. चला मग बाकीचं पाहू आपण आता उद्याच्या भागात. तर आपलं चॅनल आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.